नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माहूरगडच्या रेणुका देवीची संपूर्ण सत्यांबा पूजा विधी. देवीची पूजा, अभिषेक, सत्यांबेची कथा, नैवेद्य, वैश्वदेव, आरती सविस्तर बघूया एकाच व्हिडिओमध्ये. त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वं जगदं तत्त्वजाते सर्वं तत्तस्तेश्वरी सर्वं जगदं देवेश सर्वं जगत्ते भोगरा पूर्णलोनिलोणवाङ्कायात्मनात्रयादीनः देहत्रयादीनः त्वं कालत्रयादीदमुदाधर्मुक्तित्रयामुदामियोगिनो ध्यायन्दिनं ब्रह्मासुरं वायुष्टं भूर्भुवस्वरमणादिगुरुवाच्यायुन गणादिगुरुचार्यवर्णादिगुरुं स्वारमजाधेनुलितारेन्द्रं वेन्द्रनाथ संधानुदानुनिदेशाग्रे विद्यापीठसत्यराजनगरदेव एकदन्ताय विद्महे मकरन्दाय धन्विप्रचोदयादि गन्धर्वाशं गुरुञ्जवलवति विहामसकभ्यं रक्तं नमो धर्मवरवदान्यं भै सुपोजितं भक्तानुगम्यं देवदेवतावेदोषादोषादोषमेवं ध्याद्योनितं सा योगिनो योगिनां रामो रामपदे नमो गणपते नमो गणपते नमस्ते ब्रह्मोदा हे गणन्ताय सुपारी घेऊन घ्या, अशा बोटात घ्या, स्वच्छ धुवून घ्या. महामंगलमूर्ती देवता घेऊन पाणी ताजं करते ना, आज सकाळी भरलेलं आहे. पूजेला लागले देवता पुसून घ्या. महामंगलमूर्ती देवता भ्यो नमः. चंदनं अर्पयामि अक्षतान् अर्पयामि. अक्षताली ठेवायची तिथे अक्षतान् अर्पयामि देवता भ्यो नमः. त्यांनी सुपारी ठेवायला अक्षत घालायची त्या सुपारीवर. महामंगलमूर्ती गणपती गणेश देवता भ्यो नमः. अक्षत घालायची या ठिकाणी गंध लावायचा. श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधः जोसोनहरमये गणपती श्रेष्ठ चंदनं प्रतिवर्षकामः. देवता भ्यो नमः. सकल पूजा पूर्वोदय गंधाक्षुभये संपूज्य गणपती मंगलमूर्ती गणेश देवता भ्यो नमः. पाणी सोडायचं बाद धुमाग्रामयामध्ये दर्शयामी पाणी घ्यायचं. नंबर 1 च्या वेळेला गोड पाणी सोडायचं, इकडे सोडायचं. गणपतीचे ध्यान करायचं. प्रारंभे ग्रंथे करो गणपती विद्यादया सागरात अज्ञानत्वहारो निवृत्तिमते आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःखदारिद्र्यामध्ये देशांतरापासुकी हे रंभागणनायका गणमुखा भक्ता बहु तुषवी महागणपती देवता नमः. मंत्रपुष्पाच्या देवात पाहून द्या. नमस्कारान् करोमि. परिभर पाणी सोडून द्यायचं. आनिनाथ अभिषेकयुक्त गणपती गणेश देवता पूजनेन अर्चनेन प्रियंतान् नमः देवताभ्यो नमः. आता भूमीला हात लावायचा. समुद्रवसने देवी पर्वता स्तवमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं भारतवर्षं क्षमस्व मे. भूमिमातायै नमः. जमिनीवर ठेवायचे इथे. तुमच्या समोर दिवा लावलेला आहे, त्याकडे लक्ष द्या. शुभांगरोधि कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपं ज्योती नमोस्तुते दीपनाथाय नमः. गंधाक्षपुष्पैः संहात लावा. सकल सौभाग्यद्रव्याणि अर्पयामि दीपनाथाय नमः. सकल पूजा परिपूर्तये गंधाक्षपुष्पैः संपूज्य त्या दिव्याची पायशी वाहून द्या. सध्या नमस्कारान् करोमि. ओम आदित्यस्य नमस्कारान् हे गवंदीयन्मानव दारिद्र्यं नोपजायते. सूर्याला प्रकाशाकडे फुल दाखवायचं असेल. सविता सूर्यनारायण देवताभ्यो नमः. आध्यात्म बोला गंधाक्षपुष्पैः वाहून द्या. गंधाक्षपुष्पैः संपूज्य नमस्कारान् करोमि. शंख घंटी ताटामध्ये काढून घ्यायची. शंख घंटी हा या तामणामध्ये शंख घंटी. ओम शंकरघंटे देवता पूजनं देवताभ्यो नमः. घंटीवरती अक्षत व्हायची. देवताभ्यो नमः. अक्षत व्हायची घंटीवर. घंटी वाजवायची. पुन्हा ताटात ठेवायची. धुणीवरती पाणी घालायचं. शंख घंटीवरती सनक सनंदन देवताभ्यो नमः. पाद्यं अर्पयामि. पंचामृत घालायचं. तयात पंचामृतस्नानं अर्पयामि. सनक सनंदन शंख घंटिका देवताभ्यो नमः. चांगलं दूध घातल्यानंतर पुन्हा पाणी घालायचं. पंचामृत स्नानं अर्पयामि. पंचामृत स्नानानंतर शुद्धोदकस्नानम् अर्पयामि. शंखघंटिका देवताभ्यो नमः. देवता उचलून घ्या घंटी.
स्वच्छ करून घ्या. देवताभ्यो नमः कपड्याने हे करून घ्या, पुसून घ्या. आगमनार्थं प्रदीपानन्दो गमनार्थं विवाक्षरं कुर्वे घण्टालं तत्र देवतान् भानलक्षणं भव शङ्खघण्टिका देवताभ्यो नमः इति ध्वन्य की घंटी. देवताभ्यो नमः सगन्धनं श्रीखण्डनं चन्द्रं दिव्यं गन्धः विलेपनं सुरेशेषचन्दनं प्रतिगृह्यतां शङ्खघण्टिका शनकशनन्दं देवताभ्यो नमः. सकलपूजा परिपूर्तये शङ्खकर्ण्या. ओम नमः पाञ्चजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शङ्खं प्रचोदयात्. देवताभ्यो नमः. पाञ्चजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शङ्खं प्रचोदयात्. सुन्या वस्त्रेण प्रमुज्य ओम मुखं गौरवाचां मङ्गलं हेते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. देवताभ्यो नमः. सकलपूजा परिपूर्तये गन्धाक्षरशुभैः सम्पूज्य नारायणाय विद्महे परिवर्त पाणी करता. देवताभ्यो नमः. चन्दनं अर्पयामि शनकरञ्जनं देवताभ्यो नमः. सकलपूजा परिपूर्तये गन्धाक्षरशुभैः सम्पूज्य घंटीच्या पायथ्याशी वाहून द्या. देवताभ्यो नमः. उपहारनैवेद्यम् अर्पयामि शङ्खघण्टिका शङ्खसनन्दनं देवताभ्यो नमः. पहिमध्ये पाणी घ्यायचं, गोल फिरवायचं, तिकडे सोडायचं. ब्रह्मणेमान अर्पयामि शृण्वान्य शनकरन्दं देवता पूजनेन अक्षरे अप्रियतां नमः. गुरु महाराजांचं स्मरण करायचं. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रीमयानंदाभ्यां नमः. जगन्नाथ फुलभवन्या हरे देवताभ्यो इथं भवन्या आणि एक पहिली भवन्या. सद्गुरुनाथ गुरु महाराज देवताभ्यो नमः. नमस्कारभ्यो नमः. परिभर पाणी झाले कलशावर पारिभोगाद्यं समर्पयामि. परिभर पात्रमध्ये साधिभोगाग्रयामि दीपं दर्शयामि. परिभर पाणी घ्यायचं, इथं फिरवायचं गोल आणि इकडे सोडून द्यायचं. ब्राह्मणाबाण समानाभरण घडे उपहारनैवेद्यं समर्पयामि. प्रयामि भावासाठी भोगी भरतामृतासमान कृष्णायमं मे मनसरे हम ध्यानमुनयः त्वामवस्विराजके गुरुनारायण पुष्पांजलिर्वयं नमस्कार करायचा. नमस्कारान् करोमि. असे दोन बोटावरी कलशाला सर्वे समदस्ते धान्यवनायान्तो आयान्तु सत्याम्बा भगवती देवता पूजा धनुर्तशैदान कंदेशणे सेवकोदाहती सरस्वतीदेवतास्मिन् सन्निधीं गुरु हात काढून घ्यायचा. दोन्ही हाताने त्या कलशाच्या गळ्याला धरायचं, उचलायचं कलश दोन्ही हाताने. आता काय करा, प्रॅक्टिकल लक्षात घ्या. आधी हा कलश त्यांच्या कपाळी स्पर्श करायचा. हाती बाजूला ठेवायचा. हा कलश त्यांच्या कपाळी स्पर्श करायचा. नंतर तुमच्या कपाळी 3 वेळेस करायचं. शुभ्रा बोलून द्या. आधी नाही फक्त तुम्ही बसतात ना. तेनायुप्रमाणेन मुलीला बोला शुभ्रा. तेनायुप्रमाणेन पुण्यपुण्याहं देवभक्तो तेनायुप्रमाणेन पुण्यपुण्याहं देवधमायुरस्तु. तेनायुप्रमाणेन पुण्यपुण्याहं धारेण तेनायुप्रमाणेन पुण्यपुण्याहं. तिला थोडा कुंकुलाला दिनचे शुभ्राला 3दा लाव. 3 वेळेस. तेनायुप्रमाणेन पुण्यपुण्याहं देवधमायुरस्तु. हा जागा ठेवा व्यवस्थित पहिला सर. तेव्हा व्यवस्थित कलशातलं परिभर पाणी काढायचं. हा ते तेनायुप्रमाणेन पुण्यपुण्याहं देवधमायुरस्तु. एक परिभर पाणी सोडा. शिवापसंग सत्व शिवापाहा गंधशुंठागंधापासून पुष्पाणि दोषमसुतामगानि वान्त्वयि शुभदं पावनानि वान्त्वयि लक्षणापान् मोहयं जासुरान् वर्षतिहा. 3 पाया पांचवा शांती वर्ष कृष्णा विद्यापने पावनासु यंत्रपा समेद्य क्रिया हायवारोना हापुन कालमाई मुदान विसावाज मोहन मुद्दात पुण्यपुण्याहं. वाचेश्य म्हणायचं. वाचेश्य देवताभ्यो नमः. माझ्या हातामध्ये अक्षर द्यायचा. अमृतोमिनं देवा भोगाः सोम प्रतिरंदा इत्याशीर्वादाः. ती अक्षर देणार त्या स्वतःच्या पाठीवर टाकून द्या. इत्याशीर्वादाः मागे टाकून द्या.
आशीर्वादाः व्रतजपनियमतपाः स्वाध्यायकृतदयादवनां विशिष्टानां सर्वेषां ब्राह्मणानां समाहितमनसस्मः प्रसिद्धन्तो भवन्तः विप्राः प्रसन्नाः स्मः। त्याच्यामध्ये 11 वेळेस पाणी सोडायचं। शांती कुशल शोकाले शांतिरस्तो उच्चिरस्तो दृष्टिरस्तो वृद्धिरस्तो आयुरस्तो अभिषमस्तो शिवां कर्मास्तु कर्मे झंकामेकामेनः भजन्यवरिहत भगवत्योन्मुखदयावजन्दान् योगक्षेमुनः करपदां शुक्रान् कारकपूजवरेहस्वजनिराहुकेतु सोमसेदादित्याः नवग्रहाः प्रन्न भगवान् पर्जन्यः प्रियन्तां भगवान् स्वामी महासेना प्रियन्तां पुण्याः कालान् वाचे शिवाच्यताहं हाजुडवे मयितमय्यं सह कुटुम्बिने जनान् नवस कुर्वाणाय आशिर वचन अपेक्ष मानाय आद्य करिष्य मान मम कुलदेवता रेणुका कुलदेवता सद्गुरु देवता कृपा आशीर्वादेन भगवती राजेश्वरी जगदम्ब आदिशक्ति रेणुका माता देवता सत्याम्बा पूजन यस्य कर्मणां पुण्याहं कल्याणं वृद्धिं स्वस्तिं श्री रस्विति भवन्तो भवन्तः शून्याहं सुकल्याणं अस्तु कल्याणं कमिदां आयुष्मदे स्वस्ति आयुष्मदे अस्तु श्रीः अनेन अस्मिन् पुण्याः वाचनेन उपविष्ट ब्राह्मण वाच्यता गणेश प्रसादात परिपूर्णतां परिभगवान शून्यादेवताभ्यो नमः। तू त्यांच्या पाठीमागून यायचं, त्यांच्या आस्थावर बसायचं, तुम्ही पलीकडे सरकायचं। ओम मामयाहं पृथिव्यां भरे भवयो दिव्यन्दरिषयो धाः वयस्वती वेदिषः सन्नुमह्यं नादेव सर्वासविदुः रसवेश्विनोर्बाहुभ्यां पूष्णवास्ताभ्यां मौलियुः शान्तिरन्तरिक्षं शान्तिपृथिवी शान्तिरापः शान्तिरोधयः शान्तिवनस्पतयः शान्तिवृषभे देवाः शान्तिब्रह्म शान्तिः सर्वगुण शान्तिः शान्तिरेव शान्तिः सा मा शान्तिरिति सुशान्तिर्भवतु। दोघांमध्ये अमृत जल अभिषेको अस्तु शान्तिर्भवतु। पुढे पाठीमागून जा बेटा, पाठीमागून तुम्ही इकडे सर। आता या कोणतरी औषधाने घेऊन मनेच कधी ओम इकडे खाली काय चालू सकल सौभाग्यद्रव्याणि अर्पयामि कस्तूरे तिलकमलातपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरैकं कणं सुवर्णं सर्वांगे हरिष्टन्धं सलितं कण्ठे मुक्तावली गोपस्ते परमे अष्टते विजयते गोपालचूडामणि। भाऊ साहेब कुंकुलावान बंधुला तिला हळदी कुंकू द्या, तुम्ही त्यांना रिटर्न खालचा हळदी कुंकू द्या डब्यातलं। देहि सौभाग्यमारोग्यं देहि देवी परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो देहि। औक्षण करा, नमस्कार करा, कोण लहान मोठं नाव घेत औक्षण हो आम्ही अरे तू म्हणजे रविवारी, पण रविवारी सुद्धा पेपर घ्यायले पोलिस आल्यामुळे रविवारी सुद्धा घ्यायले, त्याच्यामुळे ती म्हणजे सौभाग्याची खून ऋषिकेश रावांचं नाव घेते दिग्रज करायची सून। वन्स मोर ओम हे अक्षर घ्या, जेव्हा हातात घ्या आठवड्यावर उजव्या हाताने दोन। ओम सोमग्रहराजाय नमः सोमग्रहराजं आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम भौमग्रहराजाय नमः भौमग्रहराजं आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम बुधग्रहराजाय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम बृहस्पति गृहराजाय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम शुक्रगृहराजाय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम शनैश्चर गृहराजाय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि।
ओम राहु ग्रहराजाय नमः वाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम केतु ग्रहराज देवताये नमः वाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम दश दिक्पाल देवताभ्यो नमः वाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम पंचलोकपाल देवताभ्यो नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। हळदी कुंकू पूजयामि। आता 2 वेळा पाणी सोडा। पात्रीमध्ये स्थापित धूपमाळा देवीने फोटोला लावलं नाही का? संध्याकाळी व्हायची स्थापित धूपमाळा कधी मुंबईमध्ये पाणी घ्यायचं, तिथं पाणी ठेवायचं गोड, तिथं सोडायचं ब्रह्मणे महाविद्यं समर्पयामि। ब्रह्मा मुरारी सुपुरान्तकारि भानुषशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्रश्च राहु केतु सर्वे ग्रहा शान्तिकरा भवन्तु। देवताभ्यो नमः। पंचलोकपाल श्रीपाद भगवान की जय। परि भगवान शून्य आनेन श्री ग्रहराज देवता दशकाल निजा प्रियंतान्न देवता पूर्ण जगदीशे हातामध्ये अक्षर घ्यायचे, दोघांनी देवीचं ध्यान करायचं। असा ध्यान विद्युज्जाम समप्रभां मृगवती स्तन्नस्थितां भीषणां कन्याभिक्रमान् चेतविलसद्धस्ताभिलासेवितां हस्तये सकलगदासिकेतविशिखां शापं गुणं तर्जनीं विभ्राणामनलात्मिकां शशिधरां दुर्गां त्रिनेत्रां भजे। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणता सुरां सर्वमङ्गलमाङ्गल्ये सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। पौर्णदेवीचां अक्षरा ध्यानं समर्पयामि, आवाहनं समर्पयामि, आसनं समर्पयामि। कोणी एक जण पुढे सरका। अन्नात देवी आता खाली घ्यायची आपल्याला, देवीच्या खाली घ्यायची। तो फूल वस्त्रवरचं काढून याचा ठेवा। घातलं 5 वेळा पंचामृत झाला। दिव्यचंद्रम अर्पयामि भगवती देवताभ्यो नमः। दिव्यचंद्रम अर्पयामि भगवती देवताभ्यो नमः। त्याला लेखन दिव्यचंद्रम अर्पयामि भगवती देवताभ्यो नमः। नहीं का ठीक है। दिव्यचंद्रम अर्पयामि देवताभ्यो नमः। ओम नमः जयन्ते मंगलाकाले भद्रकाले कपालिनी दुर्गा शिवा क्षमा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। ओम या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। पुनः पाणी घाला, पाद्यं समर्पयामि, सुगंधाचं पाणी घाला। गंधस्नानं अर्पयामि भगवती देवताभ्यो नमः। गंधस्नानं अर्पयामि, दिव्यचंदनं अर्पयामि भगवती देवताभ्यो नमः। श्रीगंधं चंदनं दिव्यं गन्धाढ्य सुमनोहरं विवेकनं श्रेयसहित चंदनं प्रतिगृह्यतां। दिव्यचंदनं समर्पयामि देवता फुलपायो ध्यान आणि ह्या पलीकडे तुम्ही देवताभ्यो नमः। हे पाणी घाला। देवताभ्यो नमः। हे काय गुलाबचे लागतं काय बघा, थोडंसं घाला। ते चांगलं। देवताभ्यो नमः। श्रीगंधं चंदनं दिव्यं गन्धाढ्य सुमनोहरं विवेकनं श्रेयसहित चंदनं हळदी कुंकवा माझ्या सुगंधी त्या पंचामृतीच्या पाठीच्या खाली चौकोन तयार करा। खाली जागा चौकोन तयार करा। मंडळ तयार कर, मंडळ मंडळ करायचं। मंडळ
चौकोन करा तयार. त्याच्यावर पंचामृताची वाटी ठेवा. त्याला पाणी फिरवा 2 वेळेस. ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्णब्रह्मणे नमः. नैवेद्यं पञ्चामृतनैवेद्यं समर्पयामि भगवती काली महालक्ष्मी सरस्वती जगदम्बा महापुरगणनिवासिनी देवकाकुलदेव्यै नमः. नैवेद्यं समर्पयामि देवताभ्यो नमः. नैवेद्यं समर्पयामि धूपदीप आनेन. आता म्हणजे दोघांनी अक्षर घ्या. ओम या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. पुष्पांजली. ते वाहिनी बोल काढून घ्या आपल्यापैकी. त्याचा वास घ्या. कपाळी लावा. वास घ्या. कपाळी लावा. बाजूला ठेवून घ्यायची भिंती गेले. उत्तरे निर्माल्य सुगम सुगंधात पुष्पैः. आपल्या घरी छोटा अभिषेक पात्र आहे ना? मोठे हां मागून देवीच्या अंगावर बारीक धार द्यायची. काही वजन नाही पाहिजे. हां धरा उजव्या हाताने हां बारीक धार. तुम्ही हात घाला. ओम 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 स्वारी ओम ओम हिरण्यवर्णं हरिं सुवर्णं रजत हृदां गंगां हिरण्यं कुंडावैर्मावदां आमोदावैर्मावदां अशोकनामसंदेहि उपवैष्णवादुधां हिरण्यप्रागरां हिरण्यप्रां देवेन्द्रं संज्ञां रामिवं श्रियं लोके देवदुष्टामुरां तां परमेश्वरं भगवति अलक्षेण शतां ब्राह्मणे आदित्यवर्णविरोधागमनकवितोः तस्य वदान्योधामिमाया कृपैर्वान्योर्गाकीर्तिसंन्यासात् राजरोक्तोत्राक्षे संकेतवर्धन्दारुहे शुद्धिवासानान्ये ब्रह्मणे नमः. नैवेद्यं मुख्यनैवेद्यं समर्पयामि भगवती देवताभ्यो नमः. भगवती देवताभ्यो नमः. मुख्यनैवेद्यं अर्पयामि देवताभ्यो नमः. देवताभ्यो मुख्यनैवेद्यं अर्पयामि. एक लाडू उचलायचा, देवीच्या मुखाजवळ न्यायचा, त्याच्यात ठेवायचा. परत आता तोडू काय? हां बिलकुल थोडंसं नैवेद्य द्यायचं. भगवती जगदम्बा देवी नमः. रेणुका कुलदेवी नमः. अन्नमहानैवेद्यं समर्पयामि देवताभ्यो नमः. सौभाग्यद्रव्याणि अर्पयामि देवताभ्यो नमः. गन्धानि सम्भोज्य तांबूल घ्यायचा, मुखाजवळ न्यायचा. हां घ्या. हात बोटात मुखाजवळ न्या. पुन्हा त्याच्यात टाका. सफलतांबूलां नास्तिमान् दक्षिणान् अर्पयामि देवताभ्यो नमः. पाण्यावर ठेवा. हो आसमान दक्षिणान् अर्पयामि. हातामध्ये दोघं अक्षर घ्या. ओम मंजुषवांजली अर्पयामि. ओम जगदम्बा देव्यै नमः. माते तुझे ध्यानं महसिराहो मुखासीव माते तुझ्या दास नमस्कार माते तुझा चरण. जगदम्ब जगदम्बैसे म्हणावे देहातीत भूमिजा स्वानंद साम्राज्य भूगावे समाधे पुष्पांजली अर्पयामि. पाहून घ्या
नमस्कार करोमि परिवर्तन शून्य आणि अभिषेकयुक्त भगवती देवता पूजन रेणुका देवता चरणार्पयन्ता नमस्तु. आता 3 अध्याय 5 अध्यायाची पोथी असते आपली 97ची. अतिशय पुरातन असा तो सूत त्यास विचारू लागले आणि वक्त्यामध्ये श्रेष्ठ कोण आहेत. महाबुद्धिवंत तुमच्या वाणी वाणी प्रकाश वाणी वाणी प्रभाच्या योग आमच्या आयुष्यात विशेष करून आलेला आहे. म्हणून आम्ही आता तुमची प्रार्थना करत आहोत आणि या व्रताने आस्वाद पाणी फळ प्राप्त होईल असे आम्हास वाटते. त्यामुळे कथन करून आपण मला सांगावे. हे मुनींनो, उत्तम सत्य आंबाव्रत ऐका. नद्यांमध्ये ज्याप्रमाणे गंगा मनुष्यामध्ये त्याप्रमाणे ब्राह्मण त्याप्रमाणे समुदायामध्ये सत्य आंबाव्रत श्रेष्ठ आहे. शंकराच्या वेळी कार्तिकीय स्वरने शंकर हा असा प्रश्न केला होता की देवदैत्यांच्या वृद्धामध्ये मोठे संकट प्राप्त झाले आहे आणि आपल्या विद्या शंकरास विचारले. षडानंतात हे भक्त मला दया करणाऱ्या कृपासागर योगाचारी देवी तू सर्व काही जाणतेस असे मी मानत आहे. ते म्हणते ही माझे भाषण आहे त्यामुळे यथाविधी हे पूर्ण सत्यान्बे जेवण तू आचरण कर बर का. आणि तुझे दुःख आणि दारिद्र्य गरीबी प्रत्येक गरीबी दारिद्र्य नाही असे होईल बर का. असं त्या भगवतीने सांगितलं. इत्यादी धन पुत्र धन इत्यादी बाप होईल. कौंडिन्य म्हणाला हे फलदायक आहे. म्हणजे त्याचे भाषण ऐकून मोठ्या आनंदाने मी त्या सूर्यवंत सांगितला. त्याकडे कृपादृष्टीने पाहून नंतर गुप्त झाले अंतर्धान झाली. तो कळल्यावर झळवळी त्यास कोणी दिसले नाही आणि स्वतःची स्वतः बोलली. म्हणून मी आता हे व्रत करणार निश्चय केला. खात्रीने दुखणारे शिवली असा विचार करू लागला. आणि नंतर आपल्या गावातील भक्ती लोकांच्या वस्तीला मार्गातून जात असताना महादेवयोगानेला पुष्पाचे धनस्वाद झाले आणि त्या पैशांद्वारे सर्व प्रकारचे पूर्ण सामग्री त्याने आणले आणि हर्ष उल्हासाने त्याने या भगवतीचे पूजन केले. आणि ते ओझे तेव्हा घरात त्याच्या स्त्री मोठ्या आनंदाने हे ओझे घरात घेऊन गेली. सर्व काही पैशाने साध्य होत नाही. धनहीन मेरी लालबला असा विचार करत असताना आज मी तो आणि मिळून एक व्रत करूया. आणि त्याने आपल्या भगवती सांगितले आणि धनवती करणारे हे सत्तांबा भगवती व्रत आहे. आणि याचे सौभाग्यवाईने देऊन उत्तम प्रकारचा स्वयंपाक केला. आणि सामान्य पत्नीचा पूजा करता झाला आणि नंतर कथा श्रवण करून सर्वांनी उपाध्यायाची पूजा केली. आणि तेव्हा आकाशवाणी झाली की कल्याण होईल बता. नंतर सर्वांचा प्रसाद घेताना प्रसाद ग्रहण केला. नंतर त्यांनी आपले इष्टजन ह्यासह भोजन केले. स्वतःच्या प्रभावाने त्या पुत्रपौत्राधिकार स्वरूप प्राप्त झाले आणि त्या प्रयत्नावरून सत्याम्बादेवी देवीच्या कृपेने सगळं काही प्राप्त होत चाललेलं आहे. आणि याप्रमाणे शंकराने षडारणास मोठ्या भक्तीने हे सांगितलं होतं आणि तेव्हापासून यामुळे सुख देणारे ते प्रगट झालेले आहे. ते तुम्ही आपल्याला कथन करून सांगितले आहे. तेव्हा षण्मुखाने देखील हे व्रत केले होते. कथा श्रवण करून झाले सत्याम्बावरून आणि भेटात आणि कोण भरण्याकरता हे द्रवी दिलेले आहे. हे ती तुम्हाला सांगते ते ऐकून मी किंचित कष्ट सोडून मला प्रसाद द्यावा असा तो म्हणतोय. आणि तो शिपाई मोठ्या आनंदात घरात गेल्यानंतर चल असे म्हणाला. आणि त्याने एके दिवशी विनंती करून त्यामध्ये थोडेसे धन पुन्हा मिळवले आणि बाकीचे धन ब्राह्मणाला दिले. आणि ब्राह्मणाची मोठ्या वतीने आदर उत्तम केला. आणि सर्वात भोजन करून गुंड सुद्धा प्रसाद त्या गुंड सुद्धा प्रसाद दिला. भोजन आणि सुखप्राप्त होईल असा आशीर्वाद दिला. आणि पुढे निघालेले आहेत. नंतर पुढे काय झाले नमस्कार केला. समन्वित वैश्वदेव अहम सोडून जाणारे उजव्या हातात पाणी घ्या. डाव्या हाताने उजव्या हातावर घ्या. या कोपऱ्यापासून एक मेहनत लावणं झालं की या कोपऱ्यापासून असं फिरवायचं पुन्हा इथपर्यंत फिरवायचं. असं इथून असं इथपर्यंत न्यायचं पुन्हा असं इथपर्यंत न्यायचं. इतर देवता त्या कुंडाला गंध लावायचा दोन ठिकाणी. कुंडाला आग्निशा
अग्निनारायण वैश्वानर अग्निदेवता भ्रुमः शांडिल्य गोत्रोत्पन्ना देवलसिता अग्निदाभ्यो नमः आता वत्स आहे. नाही वैश्वदेवाचं गोत्र वेगळं असतं तुमचं इथं नाही आहे तुमचं तिकडे त्या संदर्भात इथं अग्नीचं गोत्र शांडिल्य शांडिल्य गोत्रोत्पन्ना या देवता भ्रुण हात सौभाग्य द्रव्य आणि हळदी कुंकू आहे बेटा तू सुनाई हळदी कुंकू आहे एक कोपऱ्यात हळदी कुंकू अक्षर भात कुंडावर वैश्वानराग्नी देवताभ्यो नमः गंधात् सपुष्पैः हे सम त्या भातावर तूप टाकलं का सगळं केलं. इथं चौकोन तयार कर असतो छोटा त्याच्यावरती भाताची वाटी ठेवा पहिल्या बाजूला करा थोडा आणि गोल पाणी घेऊन डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घेऊन गोल पाणी घेऊन त्या वाटीला भाताच्या ओम प्राणाय स्वाहा 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 ब्रह्मणे नमः मुख्य नैवेद्यम वैश्वानर देवता भ्रम दोन दोन शीत त्याच्यात टाकायचे काय करायचं असे 4 शीत हातात घेतले की 2 शीत याच्यात सोडले की 2 शीत इथे टाकायचे पुन्हा असं मी स्वाहा म्हणलं की इकडे पडले पाहिजे 2 शीत आणि मम शब्द म्हणलं की इथं पडले पाहिजे चाललंय ओम अग्नये स्वाहा इदम अग्नये इदम नमः इकडे पडले पाहिजे इकडे पडले ओम सोमाय स्वाहा सोमा इदम नमः ओम सोमाय पितृमते स्वाहा सोमाय पितृमते इदम नमः ओम वैश्वानराग्नये नमः स्वाहा इदम नमः ओम इंद्राय नमः स्वाहा इंद्राय इदम नमः कापूर टाका ओम सूर्याय नमः स्वाहा इदम नमः आता काय करायचे 2 शीत इथं 2 शीत इथं 2 शीत इथं 2 शीत इथं हे 4 पहिले जसं फिरवलं तसं तसं बोल नाही सर बोल देवता हातात पाणी घ्या आणि पंचसुना जनित कुलाचार घन केवल सत्याम्बा पूजन नित्येन ओम वैश्वानर देवता सत्याम्बा भगवती रेणुका देवता प्रीत्यर्थम अन्न नैवेद्य भगवती भगवती देवता देवी पंचायत देवता अन्न नैवेद्यम अर्पयामी शून्य पाणी बस आता तिकडेच करा सगळ्यात आधी तुमच्या देवाचा नैवेद्य बरं आता याचं काय करायचं मामा आता चौकोन तयार करा 2 नैवेद्याच्या ताटाखाली तर मंडळ कर ब्रह्मणे नमः ओम मुख्य सद्गुरु आमरानंद महाराज सद्गुरु महाराज ब्रह्मा अन्न नैवेद्यम अर्पयामी ठेवायचं ते कोणतं आहे गुरु महाराजाचा आहे. तो झाला ना गुरु महाराज हा, हे स्वामी समर्थ. स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ देवता भ्यो नमः त्रिगुणात्मक मूर्ती दत्ता अवतार स्वामी समर्थ देवता भ्यो नमः अक्कल कोटे मासे स्वामी समर्थ पोळीवर ठेवा ते तुकडा पोळीवर ठेवा माझ्या आज गोल पाणी घाला 2 वेळेस प्राणाय स्वाम प्राणाय स्वाम प्राणाय स्वाम 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 ब्रह्मणे नमः निधाय देवताभ्यो नमः तेजा अलीकडे देवताभ्यो पाणी सुद्धा थोडंसं किंचित देवताभ्यो नमः पोळीचा तुकडा मला पोळीचा तुकडा साहित्यात जाऊन एखादा थोडा पोळीवर पाहून सगळीकडे ठेवून त्याच्यावर हात धुवून द्यायचा थोडासा 2 वेळेस पाणी घेऊया ओम नम नम नमयामि ओम देवताभ्यो नमः ओम प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा ब्रह्मणे नमः ओम भगवती महाकाली महादेवी 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 नमः महादेवी तापुसला तापुसला आता खाली त्याच्यावर झाकण ठेवा नैवेद्यम अर्पयामि त्याला पुसून घ्या आपल्याला थोडंसं त्याच्यात दिले
जैसे नाही चारी शमले परत न बोलवे काही साहिबात पडला प्रवाही ते तू भक्ता लागे ते तू दासा पाविस लावला आहे जय देव जय देव पासून तोडे पासून तोडे आंबे भोपाशा आंबे तुझवा पूर्वीलाशा निरतली झाल्या भक्तांकलेशा जय देव जय देव जय महिषासुरमर्दिनी हो दक्षासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरपे तारक संजीवनी जय देव जय देव देवी जय देवी जय सत्याम्बे शंकरवरदे रुद्रने देवी जय शंकर गौरनाथी चेणे सुखाने सेवा अमरहार कार देवी अल्लाह गोपा बदनाई देवी श्रद्धाला जय देवी जय सत्याम्बे शंकरवरदे रुद्रने माता पूर्वासिनी सौदा भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी मेघुनी पाटाव पिवळा हार शोभती गळा हाती घेऊन या त्रिशुळा भाळी कुंकुमटिळा जय जय भवानी नरमणी माता पूर्वासिनी चौदा भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी त्रिशूळा कासोळी वरमोत्याची जाळी हृदयी शोभतसे पदकमळी कंठी हे गरसोळी जय भवानी नरमणी माता पूर्वासिनी चौदा भुवनांची
महिषासुरमर्दिनी जय जय भवानी मुनिया धूळ नाकी मुक्ता फळ माथा केश पुरळ नैनी ही काजळ जय जय भवानी मनरमणी माता पूर्वासिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी तू सोनी मारित दानव गण तुझला विनवितो विषदीन गोसावी नंदन जय जय भवानी मनरमणी माता पूर्वासिनी 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी जय जय भवानी